शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. कर्जमाफीची तिसरी यादी आता लवकरच जाहीर होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीनंतर शेतकरी तिसऱ्या यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुमचे नाव यादीत आहे का हे लाभार्थी यादी जाहीर झाल्यानंतर यादीत अधिकृत पोर्टलवर जाऊन नक्की तपासा. त्याचबरोबर कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. पहिले, महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीचे नगरसेवक, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ, अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी, एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणारी व्यक्ती या योजनेस अपात्र असणार आहेत. शेतीबाह्य उत्पादनातून स्त्रोतातून आयकर भरणारे व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन हे 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांना एकत्रित रक्कम 25,000 रुपयापेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी कारखान्यांचे हंगामी कामगार या योजनेस अपात्र ठरणार नाहीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची तिसरी यादी नेमकी कधी येणार असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. हा महाराष्ट्र शासनाचा GR आपण पाहू शकतो. 2 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेला हा GR आहे. या GR मधील प्रस्तावना आपण पाहूया. महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही 2017 साली तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 साली व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ हा 2022 साली जाहीर केला होता. त्यावेळी शेतकऱ्यांची भरपूर मदत झाली होती. याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं आहे की 2019 साली, 22 साली आणि 17 साली देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारसा सादर करण्यासाठी श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 30/10/2025 रोजी शासन निर्णयाद्वारे उच्चाधिकारी समिती गठीत करण्यात आली होती. सादर समितीने 30/4/2026 रोजी शासनाचा अहवाल सादर केला आहे. दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6/3/2026 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाख
पर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अर्थसंकल्पीय अधिनिवेशात घोषणा केली आहे. वरीलप्रमाणे शासनाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकारी समितीने सादर केलेल्या अहवालात शासनास अल्पकालीन उपाययोजना व दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा सुचवल्या आहेत. सुचवलेल्या दीर्घकालीन सुधारणांमध्ये प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने धोरणात्मक शिफारसी केलेल्या आहेत. समितीने केलेल्या अल्पकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व प्रोत्साहनपर लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधारेने होती. शासन निर्णय उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/26 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे. योजनेचा तपशील. या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात येईल. कर्जमुक्ती. ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील व कारखान्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात ₹2,00,000पर्यंत कर्जमाफीची लाभ देण्यात येईल. दिनांक 1/4/2019 ते 31/3/25 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदतीच्या कर्जाचे पुनर्गठन व फेरपुनर्गठन करून मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतरण केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2,00,000पर्यंत असल्यास त्याच्या कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज, पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन व फेरपुनर्गठित कर्ज यांची दिनांक 31/9/2025 रोजी थकीत असलेले व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी ₹2,00,000 मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेले अल्पमुदतीचे पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेल्या व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम ₹50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत ₹50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. एक वेळ समझोता OTS म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. 1. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यांची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम ₹2,00,000
पेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम रुपये 2,00,000पेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेस व संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वे समझोता OTS अंतर्गत 2,00,000 रकमेचा लाभ देण्यात येईल. सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यांपैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याच्या दिनांक 30/9/25 पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक 31/3/26 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम रुपये 2,00,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम रुपये 2,00,000पेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वे समझोता अंतर्गत 2,00,000 रक्कम रुपयेचे लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याचे रुपये 2,00,000 वरील रक्कम बँकेकडे स्वतः जमा करावे लागतील. त्याची मुदत 31/3/2027 पर्यंत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज किंवा पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेले व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांना थकीत रकमेपैकी 50,000 संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केली जाईल. रुपये 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वे समझोता योजनेस लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याचे रुपये 50,000 वरील रक्कम बँकेमध्ये स्वतः जमा करावी लागेल. ह्याची अंतिम मुदत देखील 31/3/2027 आहे. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकेकडील शेतकऱ्यांचे पीक कर्ज, पुनर्गठित उत्पादनित कर्जांना NPA अकाउंट, कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार खतावणीप्रमाणे शिल्लक लेजर बॅलन्स निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करून सूट द्यावी. रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांचे अध्यक्षतेखाली प्रधान सचिव सहकार, व्यवस्थापकीय संचालक MHAIT, प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्या मुंबई, समन्वय राज्यस्तरीय बँकर्स समिती SLBC पुणे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत NPA अकाउंट सूट देण्यात येणारे रक्कम बँकेशी वाटाघाटी करून निश्चित करेल. प्रोत्साहनपर लाभ, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 22-23 व सन 2023-24 सन 24-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणतेही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा हेतूने प्रति शेतकरी रुपये 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदत परतफेड करणे अनिवार्य असेल.
सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याच्या विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना सन 2023-24 अथवा सन 24-25 या वर्षात अल्पमुदतीच्या पीक कर्जाची मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेल्या रक्कम किंवा किमान रुपये 5,000 प्रोत्साहनपर देण्यात येतील. उपरोक्त प्रमाणे कर्जमुक्ती एकवेळ समझोता OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजनेमध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कडून घेतलेले कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी व त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजनेस लागू आहे. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावरती शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया. सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर उपसमितीस आवश्यकतेनुसार इतर विभागाचे अधिकारी निमंत्रित करण्याचे अधिकार असतील. योजनेच्या अंमलबजावणी करत असताना योजनेचे मार्गदर्शक सूचना आवश्यक बदल करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, मित्र, अपर मुख्य सचिव, वित्त, प्रधान सचिव सहकार व पणन सचिव, कृषी सचिव, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता व सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था पुणे यांचा समावेश असलेले समिती गठीत करण्यात येईल. या योजनेसाठी सहकार विभागामार्फत आवश्यकतेप्रमाणे तांत्रिक सेवा पुरवठादार यांची सेवा घेण्यात येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये कर्जमाफी योजनेचा GR आपण पाहिला. हा GR तुम्हाला नक्की कसा वाटला व त्याचबरोबर कर्जमाफी योजनेबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या GRची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अशाच नवनवीन योजनांच्या संपूर्ण माहितीसाठी सरकारी कट्ट्याला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.